रेडी? येत्या 26 सप्टेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाशिम जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र पोरादेवी येथे येत असल्याची माहिती सध्या समाज माध्यमावर आणि तत्सम प्रसार माध्यमावर येत आहे. किंबहुना तशा प्रकारची तयारी देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असून मागील काही दिवसापासून जिल्हा प्रशासन हे पोरादेवीला ठाण मांडून बसले आणि जे काही प्रस्तावित नंगारा वास्तू भवन आहे त्या संग्रहालयाचं उद्घाटन येत्या 26 सप्टेंबरला होणार आहे आणि त्या अनुषंगानं प्रशासन आता कामाला लागलेलं आहे. म्हणजे प्रशासनाची कामाची गती पाहून लक्षात येते की नक्कीच पंतप्रधानांचा दौरा हा निश्चित झालेला आहे. तशी अद्याप अधिकृत दौऱ्याची घोषणा जरी झाली नसली तरी एकंदरीत प्रशासनाच्या कार्यतत्परतेहून आपल्याला याचा अंदाज येऊ शकतो. बंजारा संस्कृतीची ओळख जगाला व्हावी, देशाला व्हावी आणि नवीन पिढीला त्या लोकसंस्कृतीबद्दल माहिती व्हावी म्हणून 2018 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नंगारा वास्तू तसेच पोरादेवी व उमरीचा प्रकल्प विकास आराखड्याचं उद्घाटन भूमिपूजन केलं होतं आणि त्या पोरादेवी उमरी विकास आराखड्यातील नंगारा वास्तूचं काम आता अंतिम टप्प्यात आहे आणि येत्या 26 सप्टेंबरला त्याचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते होणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. मात्र यापूर्वी देखील म्हणजे लोकसभा इलेक्शनच्या अगोदर पंतप्रधानाच्या हस्ते ते उद्घाटन होणार आहे अशा चर्चा होत होत्या, मात्र तसं काही झालं नाही. मात्र 26 सप्टेंबरला उद्घाटन नक्की होणार आहे. पंतप्रधान येत असतील किंवा मग जे काही राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत ते देखील करू शकतील. मात्र प्रशासन ज्या प्रकारे वाशिम जिल्ह्याचं तयारीला लागलेलं आहे, जो काही प्रोटोकॉल बनत आहे आणि जे काही बॅरिकेटिंग लावणं सुरू आहे सध्या मानोरा तालुक्यापासून तर पोरादेवीपर्यंत, यावरून हे निष्पन्न होते की नक्कीच पंतप्रधानाचा वाशिम जिल्ह्याचा दौरा यावेळी निश्चित आहे. तर नंगारा वास्तू भवन नेमकं कसं आहे हे देखील आपण पुढच्या काही क्लिप्समध्ये नक्कीच आपण जाणून घेणार आहोत. बाहेरून कसं दिसतं, आतून यामध्ये काय काय कुठल्या गोष्टीचा समावेश आहे, संग्रहालयामध्ये बंजारा लोकसंस्कृतीची कशी माहिती दिलेली आहे, पुढच्या एका ब्लॉगमध्ये आपण जाणून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू. पाहत राहा वत्स गुलमला हिव, आपली संस्कृती आपला वसा.